खानापूर तालुक्यात गोदरेज अँड बॉयज कंपनीने 50-60 आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतात जाणारा पारंपरिक रस्ता बंद केल्याने शेतकरी आणि भीम आर्मीने तहसील कार्यालयात धरणे आंदोलन छेडले. कलेक्टर साहेब जागे व्हा, तहसीलदार साहेब जागे व्हा अशा घोषणांद्वारे संताप व्यक्त करत न्यायाची मागणी करण्यात आली. कलम 5 नुसार जुना रस्ता खुला करण्यासाठी मागणी असून तात्काळ निर्णय न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनावर कंपनीच्या दबावात काम करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला. आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा. क्रांतिकारी जय भीम. आज तहसीलदार कार्यालय खालापूर या ठिकाणी तहसीलदार साहेब यांच्या निदर्शनाला आणून देण्यासाठी आज हे शेतकरी या ठिकाणी आक्रोश करत आहेत. याचं मुख्य कारण असं आहे की या शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित मालकी हक्काच्या शेतजमिनी या गोदरेज कंपनीच्या अस्तित्वामुळे त्यांच्या शेतामध्ये आलेला त्यांचा रस्ता आज बंद झालेला आहे. या संदर्भात महसूल विभागाचे प्रत्येक अधिकारी यांना गेल्या 2-3 वर्षापासून आम्ही पत्रव्यवहार करतो आहे. पत्रव्यवहार करत असताना या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या जमिनीचा पंचनामा झालेला आहे. या पंचनाम्यामध्ये असं लिहिले आहे की या जमिनीमध्ये जाण्यासाठी एकही म्हणजे शेतकऱ्यांना रस्ता सोडलेला नाही आहे. त्याचप्रमाणे कलेक्टर साहेबांनी जो गोदरेज कंपनीला बिनशेतीचा आदेश केलेला आहे त्या आदेशामध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे की लगतचा जो शेतकरी असतो त्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये कायमस्वरूपी रस्ता ठेवला पाहिजे. तो सुद्धा या शेतकऱ्यांना मिळाला नाही आहे. परंतु गोदरेज कंपनीच्या इशाऱ्यावरती माननीय कलेक्टर साहेब तसेच तहसीलदार साहेब हे नाचतात आहेत. त्यामुळे आमचा निकाल देण्यासाठी हे लोक उशीर करत आहेत. त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे. जर 1-2 तासामध्ये आम्हाला तहसीलदार साहेबांनी कोणताही संदेश दिला नाही तर आम्ही याच ठिकाणी हे धरणे आंदोलन थांबवून आमरण उपोषणाची घोषणा या ठिकाणी करणार आहे. आणि या सर्व शेतकऱ्यांना घेऊन या ठिकाणी आज संध्याकाळपर्यंत उपोषण सुरू होईल. या ठिकाणी 50-60 शेतकरी आहेत. जुन्या वहिवाटीचा रस्ता यांचे सर्व पुरावे शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत. तरी पण आम्हाला गोदरेज कंपनी धनदांडग्या असल्यामुळे ते पैशाच्या जोरावर या लोकांना नाचवते आणि हे प्रशासकीय अधिकारी सगळे त्यांच्या जे सांगतात तशा नाचतात आहेत. आज आंदोलन आपलं सकाळपासून सुरू आहे, तर आतापर्यंत महसूल विभागाचे कोणते अधिकारी आपल्याला भेट देण्यासाठी आलेत का? अजून आले नाही आहेत. आम्ही तशी वाट बघतोय. तर या ठिकाणी थोड्या वेळ आम्ही पत्र देणार आणि ते चालू करणार आम्ही. न्याय ही चुकीची गोदरेजवाल्यांनी अफवा केलेत, पसरलेले कलेक्टर साहेबांना, तहसीलदार साहेबांना व पोलीस स्टेशनला. कोर्टामध्ये गोदरेजवाले 1.5 वर्षापूर्वी आम्हाला 20-2-30-2चे सर्वे नंबर आहेत त्यातले जेवढे शेतकरी आहेत त्यांची सर्वांची नावं टाकून, त्यांच्यावर काय पुरावा तर नाहीच आहे, पण सर्वांची नावं टाकून कोर्टात घेऊन गेले की आम्ही नवीन रस्ता मागतोय. तर आमचं असं काय नाही, आम्ही जुना रस्ता मागतोय आणि कोर्टातला विषय वेगळा आणि हा विषय वेगळा. कलम 5 प्रमाणे तहसीलदार साहेबांकडून आम्ही जुनी वाढवाडाची वहिवाट खुल्ली करून मागतोय. आम्ही जुना रस्ता मागतोय, नव्याने काय नाहीये. आणि कोर्ट गोदरेजवाले तहसीलदार साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना पोलीस स्टेशनला असं सांगतात की त्यांना बंधन आहे, हे आहे. तर तिथं टेटस्कोप आहे फक्त ते सर्वे नंबर 2-3 सर्वे नंबर त्यामध्ये टेटस्कोप दिलेला आहे. आणि आम्ही तिथं आम्हाला हुकूम मनाई केलेली आहे, इथं कुठं केलं नाही. आणि तहसीलदार साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना असं कुठं सांगितलं नाहीये की जवळ मी निकाल देईल तवर तुम्ही निकाल देऊन, असं कुठं लेखीमध्ये नाही, कुठल्याच कागदावर लिहिलेलं नाहीये. असेल तर कलेक्टर साहेबांनी दाखवा आम्हाला. कोर्टाचा पाठ वेगळा आहे, हा पाठ वेगळा आहे. त्याचा ते होऊन एकत्र करतायत, पण विषय तसा नाहीये. दिशाभूल करतायत सर्वांची. त्यांचं कामच ते, त्यांचं बाकीला कामच नाही. त्यांना काय त्यांची कंपनी पगार देते, मॅनेजमेंटला येतात, इथं खातात पितात मजा करतात, काहीतरी लोकांना सांगतात जातात मुंबईला निघून. वास्तुस्थिती परिस्थिती वेगळी आहे. त्यांची दिशाभूल करण्याचं काम चालू आहे. कोर्टाचा पाठ वेगळा आहे आणि हा पाठ वेगळा आहे. कोर्टाने असं कुठं कलेक्टर साहेबांना तहसीलदार साहेबांना सांगितलं नाही बाबा हो मी जवळ निर्णय देईल तवर तुम्ही निर्णय द्यायचा नाही, असं कुठं लेखीमध्ये नाही. असं तर दाखवा, हे माझं म्हणणं आहे. कोर्टाचा काही संबंध नाही याच्याशी.